अलाउड नाही आहे, त्यामुळे फक्त इथून दाखवतो. हे आहे आमच्या जालन्यामधलं पंचमुखी महादेव यांचं मंदिर. या ठिकाणी आपण आलो होतो सध्या मार्केटमध्ये. सो गाईज आपण गेलो तर मार्केटमधून आलो घरी, आता जातोय परत बाहेर. सो गाईज सध्या आलो आपण पंचमुखी महादेव आमच्या जालन्याच्या मंदिरामध्ये. आपण आलो सध्या मंदिराच्या आतमध्ये. सो गाईज आम्ही जातो आता पंचमुखी महादेव या मंदिराच्या गर्भगृहामध्ये. व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्यामुळे फक्त इथून दाखवतो. इथं खाली आहे गर्भगृह पंचमुखी महादेव मंदिराचे. सो गाईज आपण आलो आहे सध्या पंचमुखी महादेव मंदिरांच्या दर्शनासाठी. खूप फेमस महादेवांचं मंदिर आहे जालन्यामध्ये. आणि त्यामुळे स्पेशल गोष्ट सांगायची म्हणजे आता ज्या ठिकाणी गेलो तो गर्भगृह, हे बहुतांश जालन्याच्या लोकांना माहिती नाही की पंचमुखी महादेवांच्या मंदिराच्या खाली गर्भगृह पण आहे. आणि ते खूप स्पेशल खालचं मंदिर आहे. जर जालनेकरांनी बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा पंचमुखी महादेव मंदिरामध्ये. सो गाईज दर्शन वगैरे घेतले आणि येऊन बसले आता त्या मंदिराच्या परिसरामध्ये, गार्डनमध्ये. हे आहे आमच्या जालन्यामधलं पंचमुखी महादेव यांचं मंदिर. या ठिकाणी अर्जुन खोतकर साहेब पण आलेले आहे दर्शनासाठी यावेळी. तशी माझी एक विनंती होती या मंदिराच्या ट्रस्टना की ही जी आपल्या जालन्यामधली ही जी मूर्ती आहे महादेवांची, इथं थोडं नवीनीकरण जर केलं तर बहुतेक या मंदिराचं आकर्षण अजून वाढेल. ह्या मूर्ती जर नवीनीकरण केलं तर बहुतेक मला असं वाटतं की मंदिराचं जे आकर्षण आहे ते अजूनही वाढेल. कारण जालन्यामधलं पंचमुखी महादेव मंदिर हे खूप महत्त्वाचं मंदिर आहे. एक ठिकाण आहे पंचमुखी महादेव मंदिर म्हटल्यावर, महत्त्वाचा परिसर आहे. तर माझं असं इच्छा आहे की याचं निर्विकरण करून आपण अजून अट्रॅक्टिव्ह करू शकतो या मंदिराच्या परिसराला. तशी माझी विनंती आहे. जालन्याकरांचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, याच्यावर आपण विचार नक्की करू. चालू करतो काही या ठिकाणाला आणि लकीचं भंडारा हाती लागला आहे आमचा. आम्ही बाहेर जातो पण अजून अनाउन्समेंट आणि भंडारा चाललेलं आहे. आता सध्या बसलो आहे पंक्तीत. या प्रकारे आमच्या मंदिरामधला हा सीन त्या ठिकाणी भंडारा चालू झाला आहे. या मंडळी डाळबट्टीचा आस्वाद घ्यायला पंचमुखी महादेवाच्या मंदिरामध्ये 5 स्टारचं जेवण एकीकडे आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचा भंडारा एकीकडे. तो गाई या ठिकाणी आपण महाप्रसादाचा आस्वाद घेतला आहे. आता जातोय बाहेर. ठिकाणी आपण आता महाप्रसादाचा आस्वाद घेतला. वेलकम बॅक इन माय ब्लॉग गाईज. सकाळी गेलो आपण पंचमुखी महादेवच्या दर्शनाला. आता झाली संध्याकाळची 6 वाजता. तर तिथं व्हिडिओ स्टॉप केला होता. इथून ब्लॉग स्टार्ट करतोय. आता आपण जातोय MIDCच्या साईडला. MIDC साईडला जातोय एका कामानिमित्त. तर तिकडे गेल्यावर व्हिडिओ स्टार्ट करतो. सध्या ऑफ करतो. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे बडी सडक आहे रोडवर आणि टायर पण एकदम जोरात चालू. त्या ठिकाणी सध्या लाईट गेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकणार नाही. सो या व्हिडिओला इथं थांबू आपण. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.